नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 7.1 सोडवणार आहोत. सोडूया. प्रॅक्टिस सेट सोडवण्यापूर्वी थोडी बेसिक माहिती समजून घेऊ आपण. हा हॉरिझॉन्टल एक्स ॲक्सिस आहे आणि हा व्हर्टिकल वाय ॲक्सिस आहे, हे आपल्याला माहीत आहे. येथे 90 अंशामध्ये हे दोन्ही ॲक्सिस एकमेकाला इंटरसेक्ट होतात, हे पण आपल्याला माहीत आहे. एक्स ॲक्सिसवर आपल्या राईट साईडला येथे पॉझिटिव्ह नंबर असतात, हे पण आपल्यास माहीत आहे, आणि लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर असतात. वाय ॲक्सिसला येथे पॉझिटिव्ह नंबर आणि येथे निगेटिव्ह नंबर. तर आता हे जे व्हाईट पेज आहे म्हणजे काय, प्लेन आहे. प्लेनमध्ये आपण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस काढलेले आहेत. तर आता या प्लेनचे काय झालेले आहेत, 4 भाग झालेले आहेत. पहा, हा एक भाग होईल, बरोबर आहे, हा एक पार्ट होईल, हा तिसरा पार्ट आणि हा चौथा पार्ट. तर हे जे 4 भाग झालेले आहेत त्यांना काय म्हणायचं, क्वाड्रंट. त्यांना म्हणायचं क्वाड्रंट. 4 क्वाड्रंट झालेले आहेत. आणि फर्स्ट क्वाड्रंट म्हणलं तर हाच क्वाड्रंट इंडिकेट करतात, सेकंड म्हणलं तर हाच. यांची प्लेसमेंट फिक्स आहे. पहा, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट हा आहे, सेकंड हा आहे, थर्ड हा आणि फोर्थ हा. अँटी क्लॉकवाईज हे क्वाड्रंट आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. तर आता पहा, एखादा पॉईंट समजा ह्या क्वाड्रंटमध्ये असेल तर कुठे असेल, एवढ्या पोर्शनमध्ये, बरोबर आहे. समजा हा पॉईंट येथे आहे, तर याचं लोकेशन कसं होईल या पॉईंटचं. समजा ए पॉईंट आहे, एक्स आणि वाय याप्रमाणे इंडिकेट करतात. एक्स आणि वाय, पहिला कोऑर्डिनेट एक्सचा आणि दुसरा वायचा, दोघांमध्ये कॉमा लिहितात, एक्स आणि वाय. आता पहा, हे प्लस नंबर आहेत आणि हे पण प्लस नंबर आहेत. म्हणजे येथे जो पॉईंट येणार आहे ह्या क्वाड्रंटमध्ये, त्याचे कोऑर्डिनेट कसे असतील, एक्सचाही प्लस असणार आहे आणि वायचा पण प्लसच असणार आहे. आता एक पॉईंट येथे घेतला आपण, समजा हा पॉईंट पी. त्याचे कोऑर्डिनेट एक्स आणि वाय कसे असतील, एक्स कसा आहे आपला, एक्स हा निगेटिव्ह आहे, तर वाय कसा आहे, पॉझिटिव्ह, म्हणजे मायनस आणि प्लस. जर या चरणामध्ये, जर या क्वाड्रंटमध्ये एखादा पॉईंट असेल, समजा हा डी पॉईंट, तर याचे कोऑर्डिनेट कसे येतील, एक्स आणि वाय. एक्स मायनस आहे आणि वाय पण मायनस आहे, म्हणजे दोन्ही निगेटिव्ह असणार आहेत. येथे जर पॉईंट घेतला आपण क्यू, याचे कोऑर्डिनेट कसे असतील, एक्स आणि वाय. एक्सचा कसा आहे, पॉझिटिव्ह आहे आणि वायचा कसा आहे, निगेटिव्ह आहे. म्हणजे एक्सचाही कोऑर्डिनेट आणि वायचाही कोऑर्डिनेट दोन्ही पॉझिटिव्ह असतील तर तो पॉईंट आपला फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल. एक एक्सचा निगेटिव्ह, वायचा पॉझिटिव्ह, तर सेकंड क्वाड्रंटमध्ये एक्सचा निगेटिव्ह, वायचाही निगेटिव्ह, तर थर्ड क्वाड्रंट एक्सचा पॉझिटिव्ह, वायचा निगेटिव्ह, तर फोर्थ क्वाड्रंट, याप्रमाणे. आणि जे पॉईंट ह्या कोणत्याच क्वाड्रंटमध्ये नाहीत ते पॉईंट कुठे असतील, एक्स ॲक्सिसवर असतील, एक्स ॲक्सिसवर किंवा वाय ॲक्सिसवर. समजा हा वन पॉईंट कुठे आहे, हा एक्स ॲक्सिसवर आहे, कारण तो कोणत्याच क्वाड्रंटमध्ये नाही आहे, फक्त तो ॲक्सिसवर आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट 7.1 सोडू. पहिला प्रश्न, स्टेट इन व्हिच क्वाड्रंट ऑर ऑन व्हिच ॲक्सिस डू दी फॉलोइंग पॉईंट्स लाय. हे दिलेले पॉईंट कोणत्या क्वाड्रंटमध्ये किंवा कोणत्या ॲक्सिसवर आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. पहा, पहिला पॉईंट काय दिला आहे, -3 आणि 2. पहा, हे फर्स्ट क्वाड्रंट आहे, हे आपण पाहिलेलं आहे. हा सेकंड क्वाड्रंट आहे, हा थर्ड आहे आणि हा फोर्थ क्वाड्रंट आहे. येथे एक्स आणि वाय हे दोन्ही पण कसे असतात, प्लस प्लस असतात. येथे एक्स आणि वाय, एक्सचा कसा आहे, मायनस, तर वायचा प्लस. येथे दोन्ही पण निगेटिव्ह असतात, एक्स आणि वाय, मायनस मायनस. येथे एक्स आणि वाय पॉईंटचे कोऑर्डिनेट कसे येतील, एक्सचा प्लस येणार आहे आणि वायचा मायनस येणार आहे. तर याप्रमाणे -3 आणि 2 हा पॉईंट कुठे असेल, म्हणजे हा एक्स आहे आणि हा वाय आहे. एक्सचा -3 आणि वायचा +2, म्हणजे मायनस आणि प्लस, म्हणजे हा कुठे असणारे पॉईंट, या क्वाड्रंटमध्ये असणार आहे, सेकंड क्वाड्रंट सेकंड. पहा, हा बी पॉईंट दोन्ही मायनस आहेत, एक्स पण मायनस आहे ते आणि वाय पण मायनस आहे, दोन्ही मायनस असेल तर पॉईंट कुठे असेल, थर्ड
थर्ड क्वाड्रंट. हा पहा 3.5 म्हणजे प्लसमध्ये आहे आणि 1.5 हे पण प्लसमध्ये आहेत, दोन्ही प्लस आहेत म्हणजे कुठे असेल, दोन्ही प्लस असेल तर फर्स्ट क्वाड्रंट. हे पण दोन्ही प्लस आहेत म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट. हे दोन्ही प्लस आहेत म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट. पहा हा प्लस आहे एक्सचा आणि वायचा कसा आहे, प्रथम जो असतो तो एक्सचा असतो आणि नंतरचा वायचा. हा वायचा आहे आणि हा एक्सचा आहे. एक्सचा प्लसमध्ये आहे आणि वायचा मायनस म्हणजे प्लस आणि मायनस, प्लस आणि मायनस म्हणजे कोणता क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. हे आहे फोर्थ क्वाड्रंट. क्वाड्रंट हे रोमन अंकामध्ये दर्शवतात. पहा एक्सचा पॉझिटिव्ह आहे, वायचा निगेटिव्ह आहे म्हणजे प्लस आणि मायनस, प्लस आणि मायनस म्हणजे कोणता येणार आहे, फोर्थ क्वाड्रंट. 0 आणि -5. पहा येथे एक्सचा 0 आहे. एक्सचा जर 0 असेल तर तो पॉईंट वाय ॲक्सिसवर असतो आणि वायचा जर कोऑर्डिनेट 0 असेल तर तो पॉईंट एक्स ॲक्सिसवर असतो. आता यामध्ये एक्सचा कोऑर्डिनेट येथे 0 आहे म्हणजे हा पॉईंट कुठे असणार आहे, वाय ॲक्सिसवर. पहा आता एक्सचा 0 घेतला आपण, हा 0 येथे आहे बरोबर आहे. तर वायचा किती घ्यायचा आपल्याला, -5 म्हणजे -5 कुठे येईल, येथे येणार आहे -5 म्हणजे तो पॉईंट कुठे असणार आहे, या वाय ॲक्सिसवर असणार आहे. म्हणजे हा कुठे असणार आहे, वाय ॲक्सिसवर पॉईंट असणार आहे. कोणत्याच क्वाड्रंटमध्ये नाही आहे हा पॉईंट. हा पॉईंट कुठे आहे, वाय ॲक्सिसवर. आता पहा येथे वायचा 0 आहे म्हणजे हा पॉईंट कुठे असणार आहे, एक्स ॲक्सिसवर. वायचा 0 असेल तर एक्स ॲक्सिसवर आणि एक्सचा 0 असेल तर वाय ॲक्सिसवर. आता येथे एक्सचा 0 आहे म्हणजे हा पॉईंट कुठे येणार आहे, वाय ॲक्सिसवर. आता येथे एक्सचा 0 आहे म्हणजे हा पण पॉईंट कुठे असेल, वाय ॲक्सिसवर. येथे दोन्ही पण निगेटिव्ह निगेटिव्ह आहेत म्हणजे मायनस मायनस आहेत, एक्स आणि वाय दोन्ही मायनस आहेत. दोन्ही मायनस असेल तर पॉईंट कुठे असणार आहे, थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट. पहा मित्रांनो दुसरा प्रश्न खूप सोपा आहे. इन व्हिच क्वाड्रंट आर दी फॉलोइंग पॉईंट्स. येथे आपल्याला 4 सेंटेन्स दिलेले आहेत आणि या सेंटेन्सवरून ते पॉईंट कोणत्या क्वाड्रंटमध्ये असतील हे आपल्याला ठरवायचं आहे. इन व्हिच क्वाड्रंट, कोणत्या क्वाड्रंटमध्ये. फर्स्ट सेंटेन्स काय पहा, हुज बोथ कोऑर्डिनेट्स, बोथ म्हणजे एक्स आणि वाय हे दोन्ही पण पॉझिटिव्ह असतील, हे दोन्ही पण कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असतील तर तो क्वाड्रंट कोणता असेल. पहा दोन्ही पॉझिटिव्ह असतील तर तो कोणता, फर्स्ट क्वाड्रंट. म्हणजे उत्तर काय येईल, फर्स्ट क्वाड्रंट. हे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असतील. आता हुज बोथ कोऑर्डिनेट्स आर निगेटिव्ह म्हणजे एक्स आणि वाय हे दोन्ही निगेटिव्ह असतील तर क्वाड्रंट कोणता येणार आहे, दोन्ही निगेटिव्ह असतील तर थर्ड क्वाड्रंट म्हणजे थर्ड क्वाड्रंटमध्ये येतील. हुज एक्स कोऑर्डिनेट इज पॉझिटिव्ह म्हणजे एक्स पॉझिटिव्ह आणि वाय निगेटिव्ह. एक्स पॉझिटिव्ह आणि वाय निगेटिव्ह, एक प्लस आणि एक मायनस तर कोणता, फोर्थ क्वाड्रंट. हा येणार आहे फोर्थ क्वाड्रंट. हुज एक्स कोऑर्डिनेट इज निगेटिव्ह, एक्स आणि वाय तर येथे एक्स निगेटिव्ह आणि वाय पॉझिटिव्ह असं जर असेल तर तो पॉईंट सेकंड क्वाड्रंटमध्ये असणार आहे, सेकंड क्वाड्रंट. नेक्स्ट तिसरा प्रश्न मित्रांनो, ड्रॉ दी कोऑर्डिनेट सिस्टीम ऑन दी प्लेन अँड प्लॉट दी फॉलोइंग पॉईंट्स. पहा आपण ह्या प्लेनवर म्हणजे ह्या ग्राफ पेपरवर, ग्राफ पेपर म्हणजे प्लेन आहे त्याच्यावर आपण कोऑर्डिनेट सिस्टीम काढलेली आहे म्हणजे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस काढलेले आहेत आणि हे पॉईंट दिलेले आपल्याला यावर प्लॉटिंग करायचे आहेत. म्हणजे या पॉईंटचं लोकेशन कुठे येणार आहे ते आपल्याला ठरवायचं आहे. पहा पहिला पॉईंट एल दिलेला आहे, एक्सचा कोऑर्डिनेट -2 आहे आणि वायचा कोऑर्डिनेट 4 आहे. पहा -2 आणि 4, एक्सचा -2 आणि 4, एक्सचा -2 घेतला आपण तर वायचा 4 घ्यायचा आहे +4 म्हणजे हा येणार आहे. हे दोन्ही कुठे मॅच होतील, 90मध्ये येथे मॅच होतील म्हणजे हा पॉईंट येणार आहे तो आपला L -2 आणि 4 हा पॉईंट. नंतर पुढचा पॉईंट आहे M5 6, एक्सचा 5 आहे वायचा 6 आहे. एक्सचा 5 घेतला आपण तर वायचा +6 म्हणजे हे दोन्ही पॉईंट या ठिकाणी मॅच होतील 90 अँगलमध्ये बरोबर आहे. म्हणजे हा पॉईंट कोणता येणार आहे, M5 6. नंतर पॉईंट आहे आपल्याला N -3 -2, एक्सचाही -3 आहे आणि वायचाही -2 आहे. एक्सचा -3 हा आणि वायचा -3 हा, हे दोन्ही पॉईंट कुठे मॅच होतील, येथे मॅच होतील या पॉईंटवर. हा पॉईंट येईल आपला N -3 -2. असे आपण असे जोडून घेतले तरी चालतील.
नंतर P2 आणि -3 एक्सचा 2 आहे वायचा -3 आहे. एक्सचा 2 आहे वायचा -3 म्हणजे हा पॉईंट येणार आहे. एक्सचा 2 घेतला आपण आणि वायचा -2 -3 कुठे मॅच होतील या पॉईंटवर मॅच होतील म्हणजे पॉईंट आपला हा येणार आहे. P2 आणि -3 या पॉईंटचं लोकेशन काय असेल 2 -3. नंतर Q एक्सचा 6 घ्यायचा आहे वायचा -5 एक्सचा 6 आणि वायचा -5 पहा एक्सचा 6 तर वायचा -5 येथे आहे म्हणजे असं येथे मॅच होईल 90मध्ये बरोबर आहे. हा पॉईंट आपला कोणता येणार आहे Q6 आणि -5. नंतर S7 आणि 0 एक्सचा 7 आहे एक्सचा 7 घेतला वायचा 0 कारण वायचा 0 आहे म्हणजे तो पॉईंट कुठे असणार आहे एक्स ॲक्सिसवर हाच पॉईंट असणार आहे तो S7 आणि 0 वायचा 0 आहे म्हणजे तो पॉईंट कुठे एक्स ॲक्सिसवर. जर एक्सचा 0 असेल येथे पहा एक्सचा कोऑर्डिनेट 0 आहे येथे म्हणजे हा पॉईंट कुठे येणार आहे वाय ॲक्सिसवर. एक्सचा 0 घेतला आपण तर वायचा -5 येथे आहे म्हणजे एक्सचा कोऑर्डिनेट 0 असेल तर तो पॉईंट कुठे आलेला आहे वाय ॲक्सिसवर. हा पॉईंट येईल आपला T0 आणि -5. पहा याप्रमाणे आपण दिलेले पॉईंट दाखवलेले आहेत. समजले मित्रांनो. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.